नमस्कार, सुष्मिता रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बाजरीचे घावणे कसे बनवायचे किंवा बाजरीचं आंबोळी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। ते पण आपण काकडी घालणार आहोत आणि बाजरीचं पीठ यूज करणार आहोत। आता थंडीचा दिवस होते तर तेव्हा आपण बाजरी सगळ्यांच्या घरी अवेलेबल होतीच, तर त्यापासूनच आपण ही रेसिपी बनवत आहोत। तर एका भांड्यामध्ये मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतले, पाव वाटी रवा घेतलेला आहे, रवा कुरकुरीतपणा येण्यासाठी घेतलेला आहे, 2 चमचे कणिक घेतली आहे आणि 1 काकडी खिसून घेतलेली आहे, साल काढून खिसून घेतलेली आहे, सालीसकट सुद्धा घालू शकता। त्यानंतर चवीपुरतं मीठ, 1 चमचा धणेपूड त्यामध्ये घातली आहे, अर्धा चमचा हिंग घातलाय, त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे, त्यानंतर 2 चमचे लाल तिखट घातलेला आहे कारण तिखटपणा येण्यासाठी, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर खिसलेलं आलं त्यामध्ये घातलेलं आहे। आल्याने एक वेगळीच चव येते। आता हे मिक्स करून घेऊयात। आपण जसं आंबोळी बनवतो किंवा घावणं बनवतो किंवा दिरडं बनवतो तर त्या पद्धतीने हे पातळ असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एवढी मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। तर ह्या पद्धतीनं आता आपण पीठ अर्धा तास झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेलसुद्धा घालायचं आहे आणि मग झाकून ठेवायचं आहे। तेल ऑप्शनल आहे, रव्याच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता। अर्धा तास झालेला आहे। आता आपण घावणे करायला घेऊया। तर गॅसवर मी तवा तापायला ठेवलेला, तवा तापलेला आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण डोस्याप्रमाणे किंवा घावणाप्रमाणे दिरड्याप्रमाणे आपण त्यावर घालून घ्यायचं आहे आणि साईडनं तेल लावायचं आहे। आणि तुम्ही म्हणाल एवढं का तेल लावलं, तर आमचा तवा थोडासा खराब होत चालला आहे, त्यामुळे लवकर घावणे निघत नाहीत म्हणून मी जास्त तेल लावले आणि अशा पद्धतीने एका साईडला चांगलं भाजून दुसऱ्या साईडला सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे। गॅस बारीक ठेवायचा आहे, मिडियमसुद्धा ठेवू शकता। तर हे बघा अशा पद्धतीनं दोन्ही साईडनं चांगलं भाजून घ्यायचं आहे। गॅस मिडियम ठेवा, मोठा ठेवलात तर करपेल आणि कुरकुरीत होणार नाही। तर एका डिशमध्ये हे काढून घेऊयात। अशा पद्धतीनं मी सर्व घावणे करून घेते। रेसिपी अगदी सोपी आहे, लहान मुलांना टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता। बाजरीची भाकरी जर खात नसतील तर अशा पद्धतीनं जर तुम्ही काही नवीन पदार्थ करून दिला तर मुलं आवडीनं बाजरी खातील। बाजरीचं पीठ शरीरासाठी खूप चांगलं असतं। तर अशा पद्धतीनं तयार आहे बाजरी व काकडीचे घावणे। अगदी सोपी रेसिपी आहे, काकडी नाही घातली तरी चालेल। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। ही घावणे तुम्ही सॉससोबत, दह्यासोबत किंवा तूप घालून सुद्धा नुसतं खाऊ शकता, अगदी मस्त लागतात। तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।